साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरातील सर्व मंदिरांना पोलीस विभागाकडून नोटीस देण्यात आलेली आहे की आपण स्पीकर परवाना काढून घ्या। महाराष्ट्रामध्ये बहुतेक सर्वच मंदिरांना स्पीकर परवानासाठी अशा पद्धतीनं नोटिसा गेल्या असतील, कारण सध्या स्पीकर आणि भोंग्यावरून खूपच गदारोळ सुरू आहे। यामध्ये मंदिरांना नोटिसा देत असताना स्पीकर परवान्यासाठी कागदपत्राची मागणी करण्यात येते। त्यामध्ये मंदिरांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे, परंतु मशिदींना मात्र वक्फ बोर्डाच्या प्रमाणपत्राला ग्राह्य धरण्यात येणार आहे। वक्फ बोर्ड हे शासनानं काढलेली संघटना किंवा काढलेलं कार्यालय आहे का? मग जर मशिदींना आपण इतर संघटनेचं प्रमाणपत्र ग्राह्य धरता, तसं मंदिरांना सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे। मंदिर मशीद यांना शासनानं समतेची वागणूक दिली पाहिजे, सर्वांना सारखाच न्याय दिला पाहिजे आणि आपल्या या संस्कृतीमध्ये सर्व धर्माला घेऊन जात असताना एका धर्माला एक न्याय, दुसऱ्या धर्माला एक न्याय असं शासनानं दुजाभाव करू नये। त्यामुळं महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातल्या सर्वच मंदिरांना एकच परवानगी जाहीर करावी, कारण कीर्तनकार मंडळी कीर्तन करतात ते नित्यनेम म्हणून नव्हे, दररोजचा पूजापाठ म्हणून एक धार्मिक विधी आहे। या पद्धतीनं कीर्तन प्रवचन नसतं, तर कीर्तनकार प्रवचनकार मंडळी समाजाला दिशा देण्यासाठी, समाज घडवण्यासाठी, समाज मनावर संस्कार करण्यासाठी कीर्तन प्रवचन करतात। कीर्तनातून प्रबोधन, जनजागृती केली जाते, सामाजिक विषय मांडले जातात आणि म्हणून कीर्तनाला पूजापाठ, नित्यनेम अशा पद्धतीनं न पाहता समाज उपयोगी महत्त्वाचं श्रेष्ठ माध्यम आहे आणि म्हणून एकच परवानगी महाराष्ट्र शासनानं जाहीर करावी आणि मुस्लिम आणि हिंदू यांच्यात भेद न करता त्यांना जर इतर संघटनेच्या प्रमाणपत्राला मान्यता आहे तर मंदिराला सुद्धा मान्यता द्यावी, अन्यथा अखिल भाविक वारकरी मंडळाकडून आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभं करू।